या निवासस्थानला प्रगत भारत न्यूजमधनं दत्तात्रय कांबळे सदिच्छा भेट देण्यास आलेले आहे आणि आपण प्रगत भारत न्यूजच्या माध्यमातून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही निवासस्थान होते आणि या निवासस्थानामधनं त्यांचे कामकाज होते माहिती घेणार आहोत. नमस्कार. माझं नाव उत्तम वंशिव. मी अध्यक्ष पंचशील बौद्धजन विकास संस्था धनकोडी आंबेगाव पठार पुणे. इथं आम्ही सामाजिक आणि धार्मिक काम करत असतो. तिथं आमचं मोठं विहार आहे आणि त्या निमित्तानं आम्ही धम्माचं काम करत असताना बाबासाहेबांच्या ज्या ठिकाणी पदस्पर्श झालेला आहे अशा भूमीमध्ये आम्ही सगळ्यांनी यावं आणि आम्ही एक विचार केला की आमच्या सर्व मंडळाच्या लोकांसाठी, स्त्री पुरुषांसाठी बाबासाहेबांनी जिथं वास्तव्य केलं होतं ती जागा वर आपण आलो तर आपणही पवित्र होऊ या उद्देशाने आम्ही इथं आलो. येताना आम्ही पुण्यामध्ये खडकवासला आगळंबे या ठिकाणी एक मॉनेस्ट्री मोठी केलेली आहे, तर ती पाहायला खूप लांबून लोक येतात. तिथं पण आम्ही भेट देऊन आलो आणि आत्ता बाबासाहेबांचा जो राहत होते बाबासाहेबांचा बंगला आम्ही त्याला म्हणतो, तो बंगला किंवा जिथं बाबासाहेबांनी वास्तव्य केलं आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी घटनेची पण काही पानं लिहिलेली आहेत, असा या पवित्र ठिकाणी आपण येणं हे आपलं प्रत्येक कर्तव्य. त्याहीपेक्षा हे जतन करून ठेवलं पाहिजे. आपण बाबासाहेबांच्या अनुयायी ज्यावेळी होऊ त्यावेळी बाबासाहेबांची ईच आणि एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट आपण जतन करून ठेवायला पाहिजे आणि त्याचं आपण श्रद्धेनं आपण त्याच्याशी प्रामाणिकपणे राहायला पाहिजे. तरच आपण बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत असं मला म्हणायचं. माझं नाव उपेक्षा उत्तम वंशिव. मी अनेकदा इथे भेट देऊन गेलेली आहे, परंतु पहिल्यांदा ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस खूप उत्सुकता होती की नेमकं कसं असेल. अगदी जुन्या पद्धतीची जशी घरं असायची तशीच असतील की त्याच्यानंतर काही नूतनीकरण झालं असेल हे बघण्याची फार इच्छा होती. आणि इथे आल्यानंतर कळलं की इथे स्पर्धा परीक्षेची जी तयारी केली जाते त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे मुलांना संधी उपलब्ध करून दिली जाते. मला वाटतं प्रत्येक मुलींना किंवा एक स्त्री म्हणून बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे माहीत असणं फार गरजेचं आहे. खूपदा हिंदू कोड बिल माहीत आहे पण नक्की ते काय आहे हेच माहीत नसतं, त्यामुळे ते माहीत करून घेणं फार गरजेचं आहे. महिला म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की महिला मोठं झाला एखाद्या पदार्थी गेल्या की त्यांचं असं मत असतं की मी खूप काहीतरी करते, पण तसं नसून ज्यांच्यामुळे आपण हे करू शकतो त्याचं ऋण कुठे फेडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे बाबासाहेब आधी काय हे कळलं पाहिजे, तर आपल्याला स्त्री म्हणून आपण काय करू शकतो किंवा कुठे आलोत याचा अभिमान राहील.